नमस्कार मंडळी, आज आपण बटाट्याचे पांढरे शुभ्र वेफर्स बघणार आहोत. फक्त एक पदार्थ घालायचा आहे, त्यामुळे तुमचे वेफर्स इतके पांढरे होतील आणि तळल्यानंतर लालसुद्धा पडणार नाहीत. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. वेफर्स बनवण्यासाठी इथे मी इंदोरी बटाटे घेतले. 2 प्रकारचे बटाटे असतात. हा इंदोरी बटाटा व्हाईट आणि असा एकदम कडक असतो. मी छोट्या आकारातच घेतले. तुम्हाला वेफर मोठे आवडत असेल तर तुम्ही मोठे मोठे वेफरसाठी बटाटे घेऊ शकता. इथे मीडियम साईजचेच मी घेतलेले आहे. सर्वात आधी आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची. साल काढल्यानंतर बटाटा आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे, कारण त्याचं स्टार्च असतं, त्याच्यामुळे ते लगेच लालसर होतं. त्याच्यामुळे बटाटा साळल्यानंतर आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे, किंवा वेफर्स पाडल्यानंतर लगेच आपल्याला पाण्यात टाकायचे. बटाटा साळून घ्यायचा. त्यानंतर बघा, जसे हवे तसे किसणीने तुम्हाला चिप्स पाडून घ्यायचे. जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको. जाड जर असले ना खायला असे ढिसूळ होता, म्हणजे असे व्यवस्थित चव लागत नाही. आणि पातळ जर असले ना तेलात टाकल्याबरोबर ते जळता किंवा लाल होता. त्यामुळे मध्यम आकारातच वेफर्स पाहिजे. खूप जाडही नाही आणि खूप पातळ पण नाही. मी या प्रमाणात करून घेतले. जेवढे झाले ना तेवढे पाण्यामध्ये ठेवायचे. अशाच प्रकारे मी सर्व वेफर बनवून घेणार आहे. मी इथे 5 किलोचे वेफर्स केलेले आहे. तर बघा, किसणीने मस्त एकसारखा वेफर पडतोय. किसणी तुम्हाला जशी जाड पातळ हवी ना त्या आकारात लावून घ्यायची आणि मस्त एकसारखे वेफर्स पाडून घ्यायचे. बघू शकता, मस्त असे सर्व एकसारखे वेफर्स आलेत. तर 5 किलोचे सर्व वेफर बनवून झालेत. आता इथं बघू शकता किती गढूळ पाणी आहे. आता एकदम नितळ पाणी, म्हणजे स्वच्छ पाणी होतपर्यंत आपल्याला इथं खूप मेहनत घ्यायची. वेफर्स पांढरा शुभ्र येण्यासाठी ही पण महत्त्वाची खूप प्रोसेस आहे. आपल्याला वेफर खूप 9-10 पाण्याने जवळपास धुवायचं आहे. बघू शकता, आधीचं पाणी आणि आत्ताचं पाणी एकदम स्वच्छ असं धुतलेलं आहे. धुतल्यामुळे वेफर्स एकदम पांढरे शुभ्र होता. आता आपल्याला ही प्रोसेस रात्रीच करायची आहे. त्यामध्ये मी एक छोटा तुरटीचा खडा टाकलेला आहे. त्याने आपले वेफर्स एकदम पांढरे शुभ्र होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी ओतून द्यायचे आणि दुसरं पाणी त्यात टाकायचं आहे. आता इथे पाणी गरम होण्यासाठी ठेवले. इथं 5 किलोचे वेफर्स करायचे आहे, पण सुरुवातीला आपण अर्धेच वाफवून घेणार आहे. त्यामुळे मी पातेल्यात पाणी ठेवलं आहे. 5 किलोतून मी अर्धेच करणार आहे. तर सुरुवातीला 3 चमचेच मीठ घालायचं पोह्याने खाण्याचं, आणि त्यामध्ये फक्त हा एक पदार्थ म्हणजे लिंबू पिळायचे. लिंबू पिळल्यामुळे काय होतं, एकदम आपला वेफर्स पांढरा शुभ्र होतो. आपण जेव्हा जिरा राईस किंवा बिर्याणीसाठी भात करतो त्यामध्ये बघा जिरे असते, जेव्हा लिंबू पिळतो ना तेव्हासुद्धा ते पाणी एकदम पांढरं शुभ्र होतं. त्याचप्रकारे ही प्रोसेस होते. तर बघा, पाण्याला गरम होऊ द्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेफर्स टाकल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचे. फक्त पाण्याला थोडी थोडी उकळी फुटायला लागली का समजायचे आपला वेफर झाला आहे. नाही समजलं तरी असं हातात घेऊन बघायचा. असा मोडपल्यानंतर तो चिरटत नाही किंवा तुटत नाही. त्यामुळे शिजला आहे. कच्चा जर राहिला ना तर तो लगेच तुटला जातो. बघा, उकळी आली आहे. आणि त्यानंतर आता आपण लगेच काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपला बटाटा बरोबर 60-70% शिजतो. पूर्ण आपल्याला 100% शिजून नाही घ्यायचा. शिजल्यानंतर तो नंतर गरम पण असतो ना, त्यामुळे तो आणखी शिजला जातो. अशा चाळणीमध्ये काढून घ्यायचा, किंवा तुम्ही हे पाणी असं चाळणीमध्ये सर्व ओतू शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल ते करू शकता. आता त्याच पाण्यामध्ये पुन्हा 2 चमचे मीठ टाकायचे, कारण आधीचं पण थोडासा खारटपणा असतो. त्यामुळे असं एकदम परफेक्ट प्रमाण होतं. तुम्ही ह्या प्रकारे जर केलं ना, आता राहिलेले अर्धे वेफर्स त्याच पाण्यामध्ये टाकायचे. पाणी आता गरम होतं, त्यामध्ये फक्त उकळी थोडीशी येऊ द्यायची. तोपर्यंत हे बटाटे जे चिप्स आहे ना आधीचे ते आपण टाकून घेऊया. असे पातळचे साडीवर उन्हामध्ये मी लगेच सुकत घालणार आहे. तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही सावलीसुद्धा हे वेफर सुकवून घेऊ शकता. तर बघा किती सुंदर पांढरे शुभ्र झालेत. तर अशा प्रकारे मी दुसरेही झाल्यानंतर सर्व सुकत घालून घेतलेत. एकदम मस्त असे आपले चिप्स तयार झालेत. एकदम पांढरे शुभ्र झालेत. बघू शकता, एकदम मस्त झालेत. आता हे आपल्याला दिवसभर उन्हात वाळवून घ्यायचे. तुम्ही सावलीत जरी सुकवले ना तर दुसऱ्या दिवशी कडकडीत ऊन दाखवायचं आहे, कारण साठवणीचा पदार्थ कडक वाळूनच भरायचा, म्हणजे तो 1-2 वर्ष व्यवस्थित टिकतो. त्याला जर व्यवस्थित ऊन दिला नाही किंवा ओलसर राहिला ना तो खराब होऊ शकतो. बघा, मस्त आपले एकदम एकसारखे असे छोटे छोटे पांढरे शुभ्र वेफर्स तयार झाले. मी आता तुम्हाला तळून दाखवते. तळल्यानंतर बघा, तेल तापून घ्यायचं आणि मध्यम गॅस ठेवायचा. वेफर तळताना एकदम मोठा गॅस जर ठेवला ना वेफर पटकन लाल होता. त्यामुळे मध्यम गॅसवर तळायचे. बघा, आपले वेफर्स एकदम छोटे छोटे होते, त्यामुळे एकदम मस्त असं वेफर फुलतो आहे. आणि तळल्यानंतरसुद्धा बघा अजिबात लाल होत नाही. एकदम पांढरा शुभ्रच आपला वेफर राहिलेला आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा वेफर करून बघा. एकदम मस्त असे पांढरे शुभ्र तुमचे वेफर होतील. खायलासुद्धा मीठ वगैरे एकदम मापात झालं होतं. एकदम खुसखुशीत असे आपले वेफर तयार झाले. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.